वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीतील सारोळ येथे अज्ञात तरुणीच्या खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत सातपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 2 आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। 20 फेब्रुवारी रोजी सारोळ परिसरात अज्ञात तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या। तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा प्रभावी वापर करत पोलीस हवालदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार राहुल खांडबहाले आणि पोलीस अंमलदार अमोल मोरे यांनी संशयित अथर्व देशमुख याचा माग काढला। तो द्वारका सर्कल येथून संभाजीनगरकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत प्रेम संबंधातून झालेल्या वादातून संस्कृती काळे हिचा खून केल्याची कबुली अथर्व देशमुख याने दिली। त्याचा साथीदार सुमित सानप यालाही संदीप फाउंडेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले। पुढील तपासासाठी दोघांनाही वाडीवरे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मडांगे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार राहुल खांडबहाले, पोलीस अंमलदार अमोल मोरे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली। अत्यंत गंभीर गुन्ह्याचा वेगाने उलगडा करून आरोपींना अटक करण्यात सातपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि समन्वय ही नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेची साक्ष ठरली आहे।